बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी झुंज, प्रकरण 9. आबासाहेब आपल्या स्टडीत जाऊन बसले. त्यांच्या मागोमाग गुलाबच्या पायाभोवतीची कुत्री सहजगती आली. खांद्यावरचे पोपट अजून खांद्यावरच होते. कौतुक भरल्या नजरेने ती घर न्याहाळत होती. तिला आबासाहेबांनी घर पाहून यायला सांगितले आणि तीही कुत्र्यांना बरोबर घेऊन खोल्यांतून हिंडू लागली. या घराच्या मालकीनीचे म्हणजेच गायत्रीचे फोटो खूप ठिकाणी लावले होते. फोटोपाशी ती थांबायची, निरखून पाहायची. शेजारी आरसा असला तर आपली छबी पुन्हा पुन्हा वळून पाहायची. ती रसोई घरात गेली. नोकर आदबीने उठून उभे राहिले. वास्तविक त्यांना माहीत होते की गुलाब कोणी घरंदाज बाई नाही. ती आपल्या इतकीच किंवा आपल्यापेक्षा संस्कृतीने कनिष्ठ आहे. पण तिच्या दर्शनाने व वागण्यातील रुबाबाने सारा दुरावा नष्ट केला. नंतर तशीच ती बागेत फिरू लागली. झाडाझुडपांची थांबून विचारमग्न झाल्यासारखी खोळंबू लागली. सगळी बाग तिने पालथी घातली आणि ती परतली तेव्हा तिच्या हातात वेगवेगळी खूप फुले होती. त्या अशा फुलांनी लडबडलेल्या, घामेजलेल्या, तृप्तावलेल्या अवस्थेत तिला आपल्यापाशी येताना पाहून आबासाहेब मात्र मनातून खुश झाले. फुलांचे वेड गायत्रीला सुद्धा होते. आबासाहेबांच्या मनात काय आले कोणास ठाऊक. ते चटकन गायत्रीच्या खोलीत गेले आणि तिने एक अलमारी उघडली. गायत्रीला खूप आवडायची अशी निळी साडी आणि आकाशी पोलके बाहेर काढले आणि गुलाबच्या हातात ते देत म्हणाले, हे घे बदलायला कपडे. तिने ते कपडे घेतले. पोपटांना परत पिंजऱ्यात अडकविले आणि ते कपडे बदलायला आडोशाला गेली. कपडे बदलून आल्यावर आबासाहेबांनी तिला पाहिलं आणि चटकन ते तिच्या जवळ आले आणि तिला मिठीत घेत म्हणाले, तुला घरी राहायचं होतं ना? हे घर चालेल तुला राहायला? न चालायला काय झालं, पण या घरात राहणाऱ्या त्या भाग्यवंत स्त्रीला माझं इथलं राहणं आवडेल आणि तुमच्या प्रतिष्ठेला तरी शोभेल का? आबासाहेब काही बोललेच नाहीत. त्याने तिला उलट घट्ट आवळून धरलं आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवीत ते म्हणाले, तिला आवडेलच. जणू तुझ्या रूपाने तीच राहणार आहे या घरात. छे छे, असलं काहीतरी भलतंच बोलू नका. त्यांची आणि माझी तुलना कसली करता? मी त्यांच्या पायाचे पायतान म्हणून सुद्धा शोभणार नाही. माणसाचा चेहरा मोहरा सारखा असला म्हणजे माणसं काही सारखी नसतात. हे बघ, सारखं तू स्वतःकडे कमीपणा घेऊन बोलू नकोस. तू कोण आहेस, कशी आहेस, तुझं पूर्वीचं आयुष्य कसं आहे याच्याशी मला कर्तव्य नाही. किंबहुना माझ्या लेखी गायत्रीच पुन्हा घरात आलेली आहे, त्यामुळं तिच्यासारख्या उत्साहानं तुला इथं वावरलं पाहिजे. ती बिचारी नाजूक होती, आजारी होती. तिला आयुष्य नीटसं भोगताही आलेलं नाही. जणू काही तिच्या अपुऱ्या इच्छा भागवून घेण्यासाठीच तू इथं आले आहेस असं समज. गुलाबच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मी कोण, आजपर्यंत कशी जगले याची आठवण सुद्धा करू नको म्हणता? पण हे इतकं सोपं आहे काय? जे भोग मी भोगलेत त्यानं माझं रक्त नासून गेलंय. मी उष्टावलेली आहे, विटाळलेली आहे मी. आता या क्षणाला मी तुमच्या मिठीत आहे, पण भीतीनं अगदी गुदमरून गेले. या वास्तूनं आणि तुमच्यासारख्या साध्या भोळ्या माणसानं स्वीकार करायचं ठरविलं तरी मी इथं परकीच राहणार. कदाचित तुम्ही मला लिहायला शिकवाल, बोलायला शिकवाल, गायत्रीबाईंचे कपडे अंगावर घालू द्याल, पण खरं सांगू, सगळं काही मी तुमच्यासाठी करून माझं शरीर मी कधीच तुम्हाला देऊ शकणार नाही. या घटकेला माझ्या शरीराची मला विलक्षण किळस वाटते. वाटतं की हा देह कापरासारखा जळून जावा.
तिच्या तोंडावर ओठावर हात ठेवीत आबासाहेब म्हणाले, असलं काही अशुभ बोलू नकोस. आणि खरं सांगू, स्त्रीच्या देहाचं अप्रूप वाटण्याचं माझं वयही नाही. तुझ्या अंतकरणात जो एक भाबडेपणा आहे तो तो मला हवा आहे. तू या घरात वावरायला हवी आहेस. तुझ्या रूपानं प्रत्यक्ष गायत्री माझ्या घरात आली असं वाटायला हवं. चहा झाला, जेवण झालं आणि ती दोघे रात्री शय्यागृहात आली. एकमेकांच्या जवळ बसून बोलत राहिली. आज आबासाहेबांना दारूचीही आठवण झाली नाही, कारण गायत्रीच्या अस्तित्वाने ते हळवे झाले होते. त्यांची ती फुलासारखी नाजूक बायकोही त्यांच्या मिठीत शांतपणे झोपली होती. तिला केव्हा झोप लागली हेही त्यांना कळलं नाही. त्या येणाऱ्या दमदट ओलसर वाऱ्यानं ते शहारत होते. चांदण्यांची एक झिरझिरती शाल पांघरून गायत्री सारखीच पाय मोडपत गुलाब शांत झोपलेली होती आणि तेच नित्य परिचित असले हास्य आत्ताही तिच्या चेहऱ्यावर पसरलेले होते. बाबूरावांनी लावलेला खटला आता बराच आकाराला आला होता. प्राथमिक सुनावणीसाठी तो तांबे मॅजिस्ट्रेट समोर दाखल झाला होता. संबंधितांना समन्स जाऊन त्यांच्या वतीने वकीलपत्रही दाखल झाले. जनशक्ती आणि चव्हाटा यांच्यातील वाघ युद्ध जरा मंदावले होते. इलेक्शन 3-4 महिन्यांनी होण्याची शक्यता होती. त्याच्या आत निकाल लागावा अशी विरोधी पक्षांची इच्छा होती. तशीच भगवंतराव गटाचीही होती. त्यामुळे कालहरण करण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न नव्हता. मातब्बर वकील या खटल्यात दाखल झाले. सारी वृत्तपत्रे या खटल्यास प्रसिद्धी देण्यासाठी आसुसलेली होती. कोण कोण साक्षीदार कोर्टात येतील त्याचे अंदाज केले जात होते. खटल्याची कक्षा वाढवू देणार नाही ही भूमिका तांब्याने पहिल्याच दिवशी जाहीर केली. त्यामुळे भगवंतराव, यशवंतराव, जनशक्ती या सर्वांच्या वकिलांना हायसे वाटले. खरे तर बाबूरावांनाही ही गोष्ट फायद्याची होती, कारण त्यांनाही बदनामी बाहेरचे मुद्दे कोर्टात येणे सोयीचे नव्हते. अखेरीस हा सारा शब्दांचा खेळ होता. कोण कोणाला पकडते यावरच खटल्याचे यशापयश अवलंबून होते. तशी बाबूरावांना चिंता नव्हती असे नाही. कोणत्या वेळेला खटल्याचे स्वरूप पालटेल आणि कोणत्या वेळी नाही त्या गोष्टी खटल्यात प्रवेश करतील याचा नेम नव्हता. गुलाब, बलात्कार, मृत्यू पावला तिचा नवरा बन्सी या गोष्टी आता दुय्यम झाल्या होत्या. कदाचित बाबूरावांनी गुलाबचे नाव या खटल्यात जाणीवपूर्वक दूर ठेवायचे ठरवलेले असावे. आपल्या बाजूला यावेळेस आबासाहेब असते तर बरे झाले असते असे बाबूरावांना वाटले. तरी ते दुसऱ्या बाजूला नाहीत याचाही त्यांना आनंद झाला. अक्षयकुमार संचेती, जेठमलानी, प्रवीण देसाई हे सारे वकील कोणकोणते पवित्रे घ्यायचे याचा खल करीत होते. बाबूरावांची एक्झामिनेशन इन चीफ पटेल वकिलाने घेतली. पटेल हे सुद्धा मुंबई कोर्टातील एक बडे प्रस्थ होते, परंतु त्यांनीही खटल्याचा आवाका वाढू नये म्हणून सार्वजनिक पैशाचा अपहार, भ्रूणहत्येचा आरोप एवढ्यापुरतीच ही तपासणी घेतली. या तपासणीनंतर त्या दिवसाचे कामकाज संपले होते. रात्री 8:30-9 वाजता आबासाहेब मद्याचा घोट घेत बसलेले असतानाच ठरल्याप्रमाणेच अक्षयकुमार संचेती त्यांना भेटायला तिथे आला. साहेब, तुमचं काय मत झालं? पटेल शहाणा आहे. त्यानं चिपमध्ये कडेकोट मर्यादा घालून दिली. क्रॉस तुम्हाला सावधगिरीने करावी लागेल. विषयाबाहेर तुम्ही जाताय असं तांब्यांना वाटलं तर ते तुम्हाला थांबवतील. एकदा तुम्ही विषयाला सोडून बाबूरावांच्या आयुष्याची तपासणी करू लागलात आणि तांब्याने तुम्हाला हटकलं तर तुम्ही केस हरण्याची शक्यता आहे. बाबूरावांनी तुमच्यावर जे अन्य आरोप केलेले आहेत त्या आरोपांची शहानिशा करण्याचं हे स्थळ नाही. त्यासाठी तुम्हाला काउंटर कंप्लेंट नोंदवायला हवी होती. तांबे याबाबत तुम्हाला प्रश्न विचारू देणार नाहीत. फार तर आर्ग्युमेंटच्या वेळेस तुम्हाला त्यावर बोलता येईल. तुमची सगळी डिफेन्स लाईन अगदी सौम्य पाहिजे. अगदी हळूहळू तुम्हाला बाबूरावांनी लिहिलेल्या पहिल्या लेखाचा उल्लेख वदवून घ्यायला पाहिजे. पटेलांनी क्रॉसबद्दल आक्षेप घेता कामा नये अशी डिफेन्सची रचना करा. म्हणजेच बाबूरावला तुम्हाला घोळात घ्यावं लागेल. त्याचा निपक्षपातीपणा, त्याची लोकप्रियता, त्याची पत्रकारिता याचा गौरव करायला पाहिजे. आत्तापर्यंत जे 100-200 खटले त्याच्याविरुद्ध झाले असतील त्यात त्याला कधीही शिक्षा झाली नाही.
त्याचं कारण त्यानं केलेले आरोप खरे होते. असेच तुम्ही कौतुकानं आणि त्याला बरे वाटेल अशा तऱ्हेने त्याच्याकडून वदवून घ्या. हां, त्याच्या 7-8 खटल्यांची ब्रीफ्स मी तुमच्यासाठी काढून ठेवली आहेत, ती घेऊन जा, वाचून ठेवा. तडजोडीच्या ज्या पुरुषीशी संमतीपत्र दिले आहेत त्यांच्याही नकला त्याला जोडलेल्या आहेत. आवश्यक असल्यास आणि तक्रार न झाल्यास त्याही दाखल करून घ्या. या जुन्या खटल्यांचा काय उपयोग होणार ते तुला आत्ता सांगत नाही, कारण तुझी लाईन ऑफ डिफेन्स तुला कळली तर पहिल्यापासूनच तुझ्या बोलण्यात छद्मीपणा येईल. मी तुला रोजच्या रोज सूचना सांगेन. त्याने केलेले समाजकंटकाच्या विरुद्धचे हल्ले हा एक समाजसेवेचाच भाग आहे, असं त्याच्या तोडून फुशारकीने आलं पाहिजे. कोणत्याही राजकीय पुढाऱ्याबद्दल पत्रकाराच्या मनात व्यक्तिगत आकस नसतो, हेही त्याच्याकडून वदवून घ्यायचं. ही इतकी पूर्वतयारी करून बाबूराव आणि भगवंतराव यांच्यात वाद कशामुळे सुरू झाला असं तुला विचारता येईल. लक्षात ठेव, अशावेळी आवाज सौम्य ठेवायचा, प्रश्न कॅज्युअल विचारायचा. भगवंतराव हा करप्ट मंत्री आहे असं तुमच्या प्रथम कधी लक्षात आलं, असाही प्रश्न मध्येच त्यांना विचारायचा. भगवंतराव करप्ट आहे, त्याच्या अनेक भानगडी आहेत आणि केवळ या देशातले सत्ताधीश या देशाला नागवतात या भावनेने त्याच्यावर हल्ला केला हे त्यानं डौलानं सांगितलं पाहिजे. शिवाय हे पटेलला खटकता कामा नये असं धोरण ठेवलं पाहिजे. जनहितासाठी आपण तो लेख लिहिलाय, त्यातील माहिती 100% खरी आहे असं त्याच्याकडून वदवून घेतलं म्हणजे त्या अग्रलेखाची प्रत कोर्टात हजर करायची. जनशक्तीचा अंक त्यानं हजर केलेलाच आहे, तोही लेख त्यांना पुन्हा दाखवायचा. जणू काही त्याचाच वकील त्याची क्रॉस घेतोय असे हे सारे प्रश्न आहेत. वकिलाचा, न्यायालयाचा एवढंच नव्हे तर लोकांचाही असा ग्रह झाला पाहिजे की तुमच्याजवळ स्ट्रॉंग केस नाही. एवढ्या क्रॉससाठी 2-2.5 तास लागले पाहिजेत. कदाचित तांबे या लांबट क्रॉसला हरकत घेण्याची शक्यता आहे, पण खुशीत आलेल्या बाबूरावाला पाहिल्यानंतर तांबे बहुतेक आक्षेप घेणार नाहीत. इथं तू ॲडजर्नमेंट घे. दुसऱ्या दिवशी खटला चालू होईल, त्यापूर्वी वर्तमानपत्रात सगळं रिपोर्टिंग आलं की बाबूराव बेसावध बनेल. तू काय काय क्रॉस घेतो ते पाहू आणि मग पुढं कशी क्रॉस घ्यायची ते तुला सांगेन मी. अक्षय कुमार घोटाळ्यात पडला होता ही अशी मिळमिळीत क्रॉस येऊन वृत्तपत्रात आपली बाजू कमजोर दिसणार हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्याला ही लाईन तितकीशी पसंत नव्हती, हे स्पष्ट दिसत होतं. त्याचा शंकातूर चेहरा पाहून आबासाहेब म्हणाले, बिलीव्ह मी, दिस इज द अप्रोच वी शुड टेक. भ्रूणहत्येचे, अफरातफरीचे जे आरोप तुम्ही केले आहेत ते सिद्ध करण्यासाठी तुमच्याजवळ पुरावे नाहीत हे मला माहीत आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं नाही. तुम्ही नेमका आणखी काय पुरावा गोळा केला याची मी आज तपासणी केली. जनशक्तीच्या वतीनं प्रवीण देसाईंचं वकीलपत्र दाखल झालेलं आहे. कुलदीपशी माझी गाठभेट झाली. लोकांनी मशिनरी घेण्यासाठी बाबूरावला पैसे दिलेत, त्याबद्दल त्यानं पावती दिली आहे. ही काही अफरातफर नव्हे. भ्रूणहत्येचा आरोप तर असाच बिनबुडाचा आहे. कोणताही डॉक्टर, नर्स कोर्टात येऊन आपण त्या गुन्ह्यात सामील होतो असं सांगणार नाही. शिवाय त्या गोष्टीला आता 20 वर्ष होऊन गेलीत. गोष्ट खरी आहे हे मला माहीत आहे, पण एखादी गोष्ट खरी असणं वेगळं आणि ती कायदेशीर खरी असणं वेगळं. म्हणून त्या दिशेनं तुम्ही हा खटला लढवू नका. माझी दिशा बरोबर आहे. उद्या काय होतंय ते पाहू आणि संध्याकाळी पुन्हा बसू. तरी सुद्धा अक्षयचे मात्र समाधान झालेले नव्हते. त्याला डिफेन्स लाईन माहीत असणे महत्त्वाचे वाटत होते. त्याचे समाधान करण्यासाठी आबासाहेब म्हणाले, मी प्रत्यक्षात त्याच्याविरुद्ध वकीलपत्र घेणार नाही असं म्हणतोय, त्यामुळं मी कोर्टात उभा राहू शकत नाही. पण मी जी लाईन घेतली असती तीच मी तुला देतो आहे आणि तुला भीती वाटली तर मी वकीलपत्र सादर करेन. मग झालं. प्रश्न असा आहे की बाबूराव चतुर आणि बदमाश तर आहेच, पण पटेलची बुद्धीसुद्धा तीक्ष्ण आहे. कुठल्या तरी आड रस्त्यानं फसवून त्यांना नेल्याशिवाय ते तुमच्या कब्जात येणार नाहीत. मी सगळा डिफेन्स तुला आज सांगत नाही, कारण मला तू कॉन्शियस व्हायला नको आहेस.
तुझ्या डिफेन्सची दिशा जर पटेलला समजली तर आपण केस हरलोच असं समज. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. पानांचे बदललेले रंग, इतक्या लहान गोष्टी ती रंगवून सांगायची. तिच्या करमणुकीसाठी आबासाहेबांनी कितीतरी पक्षी आणले होते आणि ते पक्षी रोजच्या संपर्कामुळे गायत्रीचे मित्र झाले होते. त्यातले काहीतरी इतके माणसाळलेले होते की ते गायत्रीच्या अंगा खांद्यावर येऊन बसत. घरात बाळगलेली दोन्ही कुत्री गायत्रीचा सांभाळ करीत असे नव्हे, तर त्या पाखरांचा सुद्धा सांभाळ करीत. घरात माळी होता, आचारी होता. घरातली पाखरं आणि बागेतली झाडे गायत्रीची खरी मित्र झाली होती. गायत्री ह्या सगळ्या मित्रांच्या लहान लकबी हकीकती आबासाहेबांना सांगे. आबासाहेब घोट घोट विस्की घेत तरंगत तरंगत गायत्रीची कुजणे ऐकत बसत. गायत्रीचा शरीर भोग मिळाला नाही म्हणून ते कधी अधीर झाले नाहीत, पण गायत्रीच अधीर होई. तिला शरीर भोग सहन होत नसे, परंतु आपल्या नवऱ्याची लहान सहान सुखे आपल्या गात्रांना समजून देण्याची तिची क्षमता अफाट होती. गायत्रीबद्दल अपार प्रेम आणि इच्छा असून सुद्धा आबासाहेबांनी कधी त्या बाबतीत पुढाकार घेतला नव्हता. गायत्री नुसती जगावी एवढी परमेश्वराजवळ ते प्रार्थना करीत, पण ते काही शक्य होऊ शकलं नाही. गायत्री गेली आणि लोणावळ्याचा तो बंगला आबासाहेबांना एकदम खायला उठला. तिथं गेलं की आबासाहेब अस्वस्थ व्हायचे, पण तरीही अनावर ओढीने ते जात राहायचे. गायत्रीची लाडकी पाखरे, पायात घोटाळणारे कुत्रे आणि ती मूक उभी राहणारी झाडे त्यांना गायत्रीची आठवण करून देत. गायत्री बाल्कनीत बसली आहे असा त्यांना भास क्षणभर होत असे, पण ती नाही आहे हे एकदा जाणवले की मग त्या बंगल्यातला सारा आनंद नष्ट व्हायचा आणि ते मुंबईला निघून यायचे. आज गुलाबला घेऊन ते लोणावळ्याला निघाले. जाताना फारसे ते बोलले नाहीत. बोलत होती ती गुलाबच. माताजींच्याबद्दल, आश्रमाबद्दल ती भरभरून काहीतरी सांगत होती, पण तिकडे आबासाहेबांचं लक्ष नव्हतं. ते मनाने केव्हाच लोणावळ्याच्या बंगल्यात पोहोचले होते. त्या बंगल्यात नसलेल्या गायत्रीशी गुलाबशी गाठ घालून देत होते ते, पण त्यांना गाठ घालून द्यावीच लागली नाही, कारण ते बंगल्यात शिरले आणि त्यांच्या गाडीचा आवाज ऐकू आल्याबरोबर हिरा आणि मोती हे त्यांचे कुत्रे त्यांना सामोरे आले. आबासाहेबांच्या अंगावर त्यांनी झेप घेतली आणि आबासाहेबांनी त्यांना कुरवाळण्याच्या आधीच त्यांचे लक्ष गुलाबकडे गेले. आबासाहेबांच्या अंगावरून ते उतरले आणि त्यांनी रोखून गुलाबकडे पाहिले. एक क्षणभर त्यांची नजरानजर झाली. गुलाब गुडघ्यावर बसून हात पसरून त्यांना बोलावत होती. ते हळूहळू तिच्याजवळ गेले. त्याने तिचा वास घेतला आणि एकदम जन्मोजन्मींची ओळख असल्याप्रमाणे ते तिच्या मिठीत सामावून गेले. त्याने तिचे हात चाटले. एवढेच नव्हे तर तिच्या गालावरून त्यांनी जीभ फिरवली. तेव्हा मात्र ती लाजली. ती आपुलकी, तो जिव्हाळा, ती लगट सारेच तिला नवे होते. तिच्या डोळ्यांत एकदम पाणीच तरळले. हे असलं स्वागत होईल अशी तिची अपेक्षाच नव्हती. कुत्री तिला नवी नव्हती, कदाचित त्यामुळेही असेल, पण आपल्यातला माणूस त्यांनी ओळखला. पुढे गेल्या आबासाहेबांनी मागे वळून पाहिले आणि ते म्हणाले, काय बेईमान आहेत ही कुत्री, मालकाला सोडून चक्क पाहुणीला बिलगली. गुलाब नुसती खळाळून हसली. ते तिचं हसणं ऐकताच आबासाहेब चकित झाले. गायत्री सुद्धा अशीच हसायची. त्या हसण्याचा प्रतिध्वनी साऱ्या बागेत पसरला. झाडांनाही त्याची ओळख पटली असावी. झाडांचीही एक सळसळ ऐकू आली. ती सळसळ वाऱ्याची होती का ओळख दाखवणाऱ्या झाडांची होती कुणास ठाऊक. या हसण्या मागोमाग घरातल्या पक्ष्यांचा कलकलाट ऐकू आला. गुलाबने घरात पाऊल टाकायच्या आत साऱ्या पाखरांनी घर डोक्यावर घेतले होते. आबासाहेब तृप्त मनाने हे सारे निहाळत होते. ते चटकन पुढे झाले आणि त्यांनी पोपटांचे पिंजरे उघडले. पिंजरे उघडल्याबरोबर आवेगाने ते पोपट गुलाबच्या खांद्यावर येऊन बसले. गालाला अंग घासू लागले. तिने तोंड पुढे करताच त्यांनी चोचही पुढे केली.
गुलाब गोंधळली, पण लगेच सावरली. एका ओळखीच्या जगात आपण आलो आहोत हे तिच्या ध्यानात आले. तिच्या आयुष्याचा सांधा बदलण्याची वेळ आली होती. आबासाहेब चकित होऊन तिच्याकडे पाहत होते. या घरात ती मुकी जनावरे आणि पाखरे गुलाबचा स्वीकार करताना अजिबात थबकली नाहीत. पण इतर नोकर चाकर संशयक मुद्रेने तिच्याकडे आणि आपल्याकडे पाहत आहेत, याबद्दल मात्र त्यांना अचंबा वाटला. माणूस माणसाला स्वीकारताना हिशेब करीत असतो, परंतु प्राणी मात्र अंतःप्रेरणेने दुसऱ्या व्यक्तीचा स्वीकार करतात. आपल्याला सुद्धा गुलाबला स्वीकारताना किंवा तिच्याशी नाते जोडताना अवघडल्यासारखं होतंय. कोण ही गुलाब? माझ्या आयुष्यात ही अचानक आलीस का? आणि माझ्या पूर्वायुष्यातील सुंदर स्मृतींना चिकटलीस का? गुलाब आणि गायत्रीत असले विलक्षण साम्य कोठून निर्माण झाले? खरोखरीच गुलाब आणि गायत्री यांचे काही रक्ताचे नाते असेल? सिनेमात किंवा नाटकात लहानपणी पळून गेलेली किंवा हरवलेली बहीण किंवा मुलगी 20-25 वर्षांनी सापडते, तसे प्रत्यक्षात थोडेच घडते. पण ते जाऊ दे. या असल्या शंका कुशंका काढण्यास काहीच अर्थ नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.